आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः जयांचे करिता श्रवण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे सदा शिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा सद्गुरुनाथ महाराज की जय। बुद्धिर्ज्ञानम सम्मोहः क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भवो भावो भयम च भयमेव च अहिंसा समता तुष्टिः तपः दानम यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्तः एव पृथग्विदाः। आज हे दोन श्लोक आपण बघूया, 10व्यातले 4 आणि 5 नंबर। काल बघताना आपण बघितलं होतं की मी अनादी आहे आणि जो अनादी असतो त्याला जाणणारा सर्व पापांमधून मुक्त होतो। व्यक्ती मला जाणणारा, मी अनादी असल्याला मला जाणणारा, तो असमूढ आहे, तो विवेकी आहे, तो सर्व पापातून मुक्त होणारा आहे। माऊलींनी सांगताना मोठं छान सांगितलं होतं की सगळ्या पाषाणामध्ये परिसजसा श्रेष्ठ पाषाण आहे। पाषाणामधला श्रेष्ठ पाषाण कोणता? परीस, कारण तो लोखंडाला सुवर्ण करतो। हिरा हा सर्वश्रेष्ठ पाषाण नव्हे बरं का। जो दुसऱ्याचं कल्याण करतो ना त्याला श्रेष्ठ म्हणतात, जो दुसऱ्याची उन्नती करतो त्याला श्रेष्ठ म्हणतात। पहा, वैदिक हिंदू धर्मामधलं वैशिष्ट्य बघा। दुसऱ्या कोणी काय म्हटलं असतं, हिरे माणिक पाचू हे सुवर्णापेक्षा श्रेष्ठ आहेत। आज सोन्यापेक्षा डायमंडची किंमत जास्त आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे। मग हे वैदिक धर्मांना माहित नव्हतं का? माहिती होत, पण आमचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान इतकं श्रेष्ठ आहे की जो दुसऱ्यांना घेऊन मोठा होतो, जो दुसऱ्यांचं भलं करतो त्याला श्रेष्ठ मानतात। संत सर्वश्रेष्ठ काय? संतांजवळ जी इस्टेट नाही ती राजकारण्यांजवळ असते, ती सत्ताधाऱ्यांजवळ असते, परंतु राजाजवळ जे पैसे असतात त्यापेक्षाही संत श्रेष्ठ असतात, म्हणून संतांना महाराजे म्हणतात। आमचं तत्वज्ञान आहे। संत महाराजे का बरं आहे? कारण ते आनंदाचं काय करतात? वाटप करतात। राजा तसं करू शकत नाही। केवढेही राजे हो, कितीही सम्राट हो, चक्रवर्ती हो, पण संतांसारखा दुसरा कोणीही होऊ शकत नाही, कारण आपुले आपण तरले नव्हे ते नवल। दुसऱ्यांना तारण्याची वृत्ती ज्याच्यामध्ये असते त्याला श्रेष्ठ म्हणतात। म्हणून परीस हा श्रेष्ठ दगड आहे, डायमंड हा श्रेष्ठ दगड नाही। किमतीने जरी डायमंड महाग असेल तरीही परीस हा श्रेष्ठ दगड आहे।
तुम्हाला बोलायचं आहे? तैसा मनुष्य लोकात तो अंश माझाची जाण. म्हणून मनुष्यामध्ये जो अंश आहे तो माझा आहे, हे जो जाणतो त्याच्यासाठी माऊलींनी सुंदर 2 ओव्या लिहिल्यात. या ओव्या कधीही आयुष्यात विसरणार नाही, एवढ्या सुंदर आहेत. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव हे सुखाचे कोंब. एरवी माणूस पणते भांब, लौकिक भाग. सद्गुरूंचं वर्णन आहे. सद्गुरू कसे आहेत? चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव हे सुखांचे कोंब. श्री गुरूंना हातपाय नाकडोळे नसतात, सुखरूपतेची व्यवस्था असलेले अवयव आहे. म्हणजे श्री गुरु जर श्वास घेतील तर आनंदाचा श्वास घेतील. श्री गुरु जर श्रवण करतील, त्यांच्या कानावर शब्द आला ऐकायला, तर तो आनंदाचा शब्द असेल. एखाद्याने त्यांना टीका केली, मग आनंदाचा असेल का? हो. ते म्हणतात या टीकेचा आत्मसत्तेशी काहीही संबंध नाही, पण ज्याने टीका केली त्याच्यामध्ये आत्मा आहे, तो मी आहे. म्हणजे तुम्ही वंदा किंवा निंदा, आम्ही मात्र आत्मचिंतनाशिवाय दुसरं काहीही बघत नाही. अमुचा स्वहिताचा धंदा. आणि म्हणून श्री गुरूंना मनुष्याकृती समजू नये, केवळ मनुष्याकृती समजू नये. मनुष्याकृती हा त्यांचा लौकिक भाग आहे. डोंगरे महाराजांचं एक वाक्य माझ्या हृदयावर कोरलंय. खूपदा मी ते सांगत असतो आणि आता पुन्हा सांगतो. अनेकदा तुम्ही ऐकलं असाल आणि आता पुन्हा सांगतोय. काय वाक्य आहे? वाक्य असं आहे, तुलसी केवल पौधा नहीं, सूरज केवल उपग्रह नहीं, गौ केवल पशु नहीं, माता केवल स्त्री नहीं, और सद्गुरु केवल मनुष्य नहीं. मग कोण आहे? साक्षात परब्रह्म आहे. तुळशी कोण आहे? नुसतं झाड नाही, देवता आहे. सूर्य केवळ उपग्रह नाही, देवता आहे. गाय केवळ प्राणी नाही, देवता आहे. आणि आई केवळ स्त्री नाही, ती माता आहे, ती मातृदेव आहे. हे डोंगरे महाराजांनी त्यांच्या भागवताच्या वेळी सांगितलेलं वाक्य होतं. तसं सद्गुरु केवळ मनुष्य नाही, साक्षात परब्रह्म आहेत. त्याच्यासाठी माऊली उदाहरण देते. मग उदाहरण असं आहे की जळत असलेल्या कापरामध्ये हिरा पडला, तप्त झाला, त्यातून तो बाहेर काढला आणि तो पाण्यामध्ये पडला, तरी सुद्धा तो जळत्या कापुरामध्ये दग्ध होत नाही आणि ओल्या पाण्याने तो ओला होत नाही. तस सद्गुरु मनुष्यांच्या देहामध्ये असले तरी सुद्धा आता याला डिलीट करून टाका, डिलीटच करून टाका, खूप वेळ झालाय. सद्गुरु केवळ मनुष्य नाही, सद्गुरु साक्षात ब्रह्म आहे.
सारखा सारखा अनम्यूट झाल्याने लिंक नाही राहत, कानामध्ये एकदम घोंगावलेले आवाज येतात, सांगणं थांबतं. एक वेळ, दोन वेळ, चार वेळ, पाच वेळ झालाय. हिरा जसा पाण्यामध्ये लिप्त होत नाही, ओला होत नाही, आणि अग्नीमध्ये जसा त्याला फरक पडत नाही, तसा सद्गुरूंना निंदा आणि स्तुतींचा फरक पडत नाही. आणि ते सद्गुरू जर मनुष्य देहात राहिले तर त्या देहाने ते लिप्त होत नाही. म्हणून माऊली दृष्टांत देतात, तैसा मनुष्य लोक आत, तो जरी जाहला प्राकृत, तरी प्रकृती दोषाची मात नेण्याची. सद्गुरूंना प्रकृतीचा दोष लागत नाही. आमचे गुरुदेव आजारी आहेत, आमचे गुरुदेव डॉक्टर आहेत. गुरुदेव कधी आजारी नसतात आणि गुरुदेव कधी डॉक्टर नसतात. गुरुदेव फक्त गुरुदेव आहे. असो, अनादी तत्वाला ज्यांनी जाणलं तो सर्व पापातून मुक्त होतो. आणि हे जे अनादी तत्व आहे ते श्री गुरूंच्या देहामध्ये ताबडतोब बघायला मिळतं. आणि असं ज्या वेळेला बघायला मिळतं तेव्हा आमचं जीवन धन्य होतं. म्हणून श्री गुरु साक्षात परब्रह्म असताना सुद्धा गुरूंबद्दल आम्हाला ब्रह्मरूपतेची दृष्टी विकसित करून घ्यावी लागते, आपोआप होत नाही. जर तुम्ही जास्तीत जास्त माझे प्रवचन ऐकाल ना तर ही दृष्टी विकसित झाल्याशिवाय राहणार. कारण माझं सारखं बोलणं असतं श्री गुरु ब्रह्मरूप आहेत, श्री गुरु साक्षात परब्रह्म आहेत. त्याचा दाखला सांगतो, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु साक्षात परब्रह्म आहे. या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की जी श्री गुरु मध्ये नाही. मात्र ह्या जगात श्री गुरु आहेत, श्री गुरु मध्ये जग नाही. असं 9वा अध्यायाचा विषय आहे मयाध्यक्षेण प्रकृती. आपण चांगलं नीट पाहिलेलं आहे. आजच्या विषयाकडे आपण वळलं पाहिजे, कारण की बरेच बारीक बारीक गोष्टी आहेत, महत्वाच्या आहेत. बुद्धिर ज्ञानम संमोह, क्षमा सत्यम दमशम, सुखम दुःखम भवो भावो, भयम च भयमेवच. बुद्धी सुरू झालं. कोणी दिली हो बुद्धी? भगवंतानी प्रदान केली. मला बुद्धी कोणी दिली? परमेश्वराने दिली. परमेश्वराने जर बुद्धी दिली असेल तर माझ्या बुद्धिमत्तेचा मी अभिमान करावा का? आणि निर्बुद्ध जर मला भेटला तर त्याला हिडीस करावं का? त्याला हलकेपणाने वागवावं का? विचार करा. बुद्धी कोणी दिली आहे? भगवंताने दिली आहे. बुद्धी ही देण कोणाची आहे? भगवंताची देण आहे. जर बुद्धी ही भगवंताची देण असेल तर मी त्या बुद्धीचा वापर भगवत प्राप्तीसाठी करून घेतला पाहिजे. नाही तर मग मी काहीच नाही शिकलो. म्हणून सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम 3 प्रकारच्या बुद्धी असतात. मी जाज्वल्य बुद्धिमत्तेबद्दल बोलतोय, साधारण बुद्धिमत्तेबद्दल बोलतच नाहीये. एक सूक्ष्म बुद्धी असते, एक सूक्ष्मतर बुद्धी असते, म्हणजे सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म, आणि एक सूक्ष्मतम बुद्धी असते, सर्वाधिक सूक्ष्म. एक बुद्धी अशी असते की विषयाचा जो अर्थ आहे त्या अर्थाचं ताबडतोब आकलन करून. एक बुद्धी अशी असते
की अर्थाचं आकलन झाल्यानंतर त्यावर अप्लिकेशन करते, आणि एक बुद्धी अशी असते की अप्लिकेशन करून काय मिळवायचं आहे ते पदरात पाडून घेते. याला म्हणतात सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम. आणि म्हणून बुद्धीमध्ये असलेली जी सातत्याची जिज्ञासा आहे, त्या जिज्ञासेने माणूस आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकडे सहज जाऊ शकतो. पण बुद्धीमध्ये असलेली जी जिज्ञासा आहे ती जर विषय जाणण्याकडे लावली, एखाद्याच्या घरी वस्तू दिसते, केवढ्याची आहे, कुठून घेतली, दुकानाचं नाव काय, आम्हाला तशी घ्यायची होती, झालं. ही बहिर्मुख बुद्धी जी आहे ती स्थूल स्थूल होत जाते. आणि अंतर्मुख सूक्ष्म बुद्धी जी आहे ती सूक्ष्म तत्वाला घेरून घेते आणि प्रत्येक कार्याच्या मागे कारण जाणते. कार्याच्या मागचं पुन्हा कारण, प्रत्येक कार्याच्या मागे जाणते आणि कारण मीमांसा करीत राहते. कार्याचे कारण आणि कारणाचे कारण जाणण्याचा प्रयत्न करते. त्याला सूक्ष्मतम असं. पहिली सूक्ष्म बुद्धी जी कार्य जाणते, दुसरी सूक्ष्मतर बुद्धी ती कार्याचं कारण जाणते, आणि सूक्ष्मतम बुद्धी कार्य कारणाचं कारण जाणते. आणि म्हणून विषय कितीही सूक्ष्म असो, तो सूक्ष्माहून अत्यंत सूक्ष्म म्हणजे प्रत्येगात्म स्वरूप आहे, तो मी आहे. कार्याच्या कारणाचं कारण. कार्य काय आहे? देह उत्पत्ती. कारण काय आहे? अज्ञान हे त्याचं कारण आहे. देह का निर्माण झाला? अज्ञान होतं स्वरूपाबद्दल, म्हणून देह निर्मिती झाली. देह हे कार्य आहे, अज्ञान हे कारण आहे, आणि कारणाच्या मागचं जे कारण आहे ते स्वरूपाची सत्ता आहे, ते मी आहे, हे जाणण्याचं काम बुद्धी करते. म्हणून बुद्धी हे साधन आहे, आणि बुद्धी या साधनाशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि बुद्धी हे साधन सोडल्याशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. आत्मस्वरूपाच्या निकट घेऊन जाणारी केवळ बुद्धी आहे, आणि आत्मस्वरूपाच्या निकट गेल्यानंतर हे माझ्या आवाक्यात नाही हे समजून घेणारी पण बुद्धी आहे. आणि असं समजल्याने तिथे ती स्वरूपाशी शरणागत होते, आणि मी स्वरूप आहे या निर्णयावर ती बुद्धी येते. याला सूक्ष्मतम बुद्धी असं म्हणतात. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः कठोपनिषद. मनसा एव अनुद्रष्टव्यम. कठोपनिषद. सूक्ष्मते त्वग्रया बुद्ध्या. केवढं आहे? सूक्ष्म आहे, आणि अग्र अत्यंत सूक्ष्म टोक असतं बघा. त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. आता हे सूक्ष्म आणि त्याच्यात त्वग्र या बुद्ध्या, पुन्हा सूक्ष्मया आणि सूक्ष्मदर्शिभिः. कठोपनिषद सांगायचं नसल्यामुळे याचा थोडक्यात अर्थ असा आहे की निर्विषयत्व हे स्वरूपाचं लक्षण आहे, निराकारत्व हे स्वरूपाचं लक्षण आहे, आणि अतिंद्रियत्व इंद्रियाच्या पलीकडे असणं हे स्वरूपाचं लक्षण आहे. तिथे ही सूक्ष्म आणि कुशाग्र बुद्धी स्वतःला एकाग्र करून त्या स्वरूपाचं ग्रहण करते, म्हणजे ती स्वरूपाकार होते, अहम सहारूप होतो. आणि अशी बुद्धीची अत्यंत जी दुर्लभ शक्ती आहे, तिच्या साह्याने ती आत्मस्वरूपातला जाणते. एक जाणलं असता सर्व जाणल्या जाते. अशी जी बुद्धी, त्याला बुद्धिमान असं म्हणतात. आम्ही कोणाला बुद्धिमान म्हणतो? मोठमोठ्या पदावर गेलेले, भरपूर पैसे कमावलेले यांना आम्ही बुद्धिमान समजतो. नाही. कर्मणी अकर्मया पश्चेत अकर्मणीच कर्मया.
सबुद्धिमान मनुष्य. बुद्धिमान कोण आहे? कर्मामधलं अकर्म बघणार. आणि अकर्मामधलं कर्म बघणारा जो आहे त्याला बुद्धिमान म्हणतात. अशा बुद्धिमानत्व आम्हाला निर्माण करता आलं पाहिजे. याच्यासाठी सूक्ष्म विचारांची गरज आहे. आणि हे सूक्ष्म विचार परोक्ष ज्ञानाने प्राप्त होतात. आत्मज्ञान, आत्मज्ञानाचं जे शब्दज्ञान आहे त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. शब्दामध्ये कथन केलेलं जे आत्मज्ञान त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. म्हणून बुद्धिर्ज्ञानम. ते ज्ञान कसं आहे? बुद्धिर्ज्ञानम. ती बुद्धी ज्ञानरूप होते. बुद्धिर्ज्ञानम. आता आत्मा आणि अनात्मा याचं यथार्थ स्वरूप जी जाणत त्याला ज्ञान असं म्हणतात. आत्मा आणि अनात्मा याचं यथार्थ स्वरूप जाणणं याला ज्ञान असं म्हणतात. सत्य काय, असत्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय. ज्ञान कधीही नष्ट होत नाही. मी जाणलं नाही असं वाटणं हे सुद्धा ज्ञानच आहे. आणि मी जाणलं असं वाटणं सुद्धा ज्ञानच आहे. म्हणून ज्ञान हे कोणत्याही हालतीत नाश पावत नाही. ज्ञानाच्या बाबत कायम निर्णय घ्यायचा आहे की ज्ञान नाश पावत नाही. सत आणि असत हे कळलं नाही तरी ज्ञान नाहीसं होत नाही. म्हणून सद्वस्तूमध्ये निष्ठा प्राप्त करणं, ते मी आहे हे समजणं याला ज्ञान असं म्हणतात. बघा, बुद्धी सांगितली, ज्ञान सांगितलं. आता असमोह. मोह शब्दाचा अर्थ ती गोष्ट असावी असं वाटतं. असमोह या शब्दाचा अर्थ त्या गोष्टीच्या मोहात न पडणे असा आहे. विवेकी माणूस असमोही असतो. तो कुठल्या मोहामध्ये पडत नाही. केवढंही धन दिसो, केवढीही यश दिसो, केवढही कीर्ती दिसो, विवेकी माणूस त्यांनी लुभावल्या जात नाही, त्यांनी बळी पडत नाही. निश्चयात्मक ज्ञानाने विपरीत भावनेचा निराश होतो आणि संशय विपर्ययाचा नाश होतो. याला असमोह अवस्था असं म्हणतात. ईशोपनिषदामध्ये आहे, यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मन्येवानु बीजानतः तत्र को मोहः को शोकः एकत्र मनुपश्चाताप. को मोहः को शोकः. आणि म्हणून क्षमा. आपण एक 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 टप्पा समोर घेऊया आणि 2 श्लोक आज पूर्ण करूया. बुद्धिर्ज्ञानम समोह क्षमा सत्यम दमाश्रम. आता क्षमा. अन्य व्यक्ती जेव्हा आपल्यावर कोपित होते, संतापते, निंदा नालस्ती अपमान करते, आपल्याला शारीरिक इजा करते, त्यानंतर सुद्धा सर्व परिस्थितीमध्ये मनाला क्षुब्ध न होऊ देता धीर गंभीर आणि शांत जो ठेवतो त्या अंतःकरण वृत्तीला क्षमा असं म्हणतात. क्षमा ही खूप मोठी संपत्ती आहे. क्षमा ही फार मोठी संपत्ती आहे. क्षमा ही संपत्ती आहे आम्हाला लक्षातच येत नाही. असं का, तो माझ्याशी असा वागला का, मी त्याला पाहूनच घेतो. आता वेळ येऊ दे, मग ती वेळ 5 वर्षांनी येऊ की 10 वर्षांनी येऊ, त्याला मी सोडत नाही. हा परमार्थ नाही आहे. परमार्थ क्षमा करण्यामध्ये आहे. क्षमा का करायची? क्षमा का करायची? माझं चित्त ढवळाढवळ होऊ नये म्हणून क्षमा करायची. आम्ही पुष्कळदा म्हणतो, जा माफ केलं. माफ केलं मनातून केलायस का? अंतःकरणापासून माफ केलायस का? तुझी माफी
की खरोखर झालेली आहे का क्षमा? तुझी माफी ही खरोखर झालेली आहे का? नसेल झाली तर मग तू काहीच परमार्थ केलेला नाही. परमार्थिक माणूस हा दुसऱ्याला क्षमा केल्याशिवाय राहत नाही, त्यात दुसऱ्यावर उपकार होत नाहीत. काय होतं? दुसऱ्यावर जर उपकार होत नाही तर काय होतं? माझं चित्त शांत राहतं, माझ्या चित्तामधल्या खळबळी बंद होतात. हे महत्वाचं आहे. क्षमा सत्यम दमा क्षमा. आता सत्यम म्हणून आध्यात्मिकात विपद्रव सहिष्णुता, आध्यात्मिकात उपद्रव सहिष्णुता हे क्षमेचं वर्णन केलेलं आहे. क्षमा करणारा माणूस खूप मोठा असतो. पाप करणारा माणूस हा नेहमी हलका असतो, हीन असतो. आणि क्षमा करणारा माणूस हा अत्यंत बलवान आणि श्रेष्ठ दर्जाचा असतो. क्षमा करणं शिकलं पाहिजे. दुसऱ्याचं वाईट मला पोटात घालून घेता आलं पाहिजे. कुटुंबाची वादविवाद होतात. पहिले काही दिवस त्या वादविवादाचं पर्यवसान क्षमेमध्ये झाल्यासारखं वाटतं, पण ते कामनेमुळे क्षमा केल्यासारखी वाटते. कामना हवी असते, त्यामुळे झालेला वादविवाद मिटून जातो आणि मग बिघडत नाही काही. पण पुढे असं होतं की क्षमा करण्याची सवयच निघून जाते. आता तो म्हणतो माझी सहनशीलता संपली, आणि मग म्हातारपणामध्ये आपसातल्या कटकटी सुरू होतात. सुरुवातीला नाव घ्यायला लाजते, नंतर नाव ठेवते, आणि मग नाव सुद्धा घेऊ नको म्हणते. क्षमा हरवल्याचं लक्षण आहे. एक आजी आजोबा बद्रीनाथला गेले होते. काका सांगतात, तो दृष्टांत सांगतोय. खूप थंडी वाजायला लागली. आजोबांनी आता जुन्या काळाची लोखंडी पेटी, आजीला सांगितलं पेटीतलं स्वेटर काढा, आता थंडी सहन होत नाहीये. आजीनी पेटी उघडली आणि पेटी चाचपडायला लागली. सगळे कपडे बाहेर काढून झाले, पण स्वेटर काही निघेना. आजीच्या लक्षात आलं की आपण स्वेटर विसरलो, आणि आजोबाच्याही लक्षात आलं काय घोळ व्हायचा तो झालाय. आणि मग दोघांची आपापसात तू तू मै सुरू झाली आणि थंडी वाजणं बंद झालं. हिमालयासारखी थंडी सुद्धा वाजणं बंद झालं संतापाच्या भरात. या दोघांचा तू मै इतका जास्त प्रमाणात झाला की त्यांना थंडी वाजणंच बंद झालं. क्षमा करण्याची वृत्ती हरवली, आणि ही टिकवून ठेवणं फार महत्वाचं आहे. क्षमा ही संपत्ती आहे, लक्षात ठेवा. मी नेहमी म्हणतो, काही जणांनी मला त्या गोष्टीबद्दल आवर्जून म्हटलं की आम्हाला हे कळलं नव्हतं. षट संपत्ती दिली आहे: शम, दम, उपरम, तितिक्षा. क्षम, दम, उपरम, तितिक्षा. श्रद्धा, समाधान, अशा त्या 6 आहेत. या तितिक्षेमध्ये क्षमा मोडते. आणि क्षमाशील चित्त फार छान असतं. दुसऱ्याला नेहमी माफ करावं, कुणाच्याही चुका पोटात घालून नेहमी लक्षात ठेवावं की नाही, चुका कोणाकडनं नाही होत. अरे मनुष्याकडनं चुका होणार. चुका जर त्यांनी केल्याच नसत्या तर मनुष्य म्हणून जन्माला आला नसता. 50% पाप आणि 50% पुण्य जेव्हा समसमान होतं तेव्हा मनुष्याचा जन्म मिळतो. म्हणजे त्याच्याकडून आयुष्यात 50% चुका होणारच आहेत. आता आपल्या संबंधात जेवढ्या चुका वाटायला येणार आहेत तेवढ्या क्षमा करता आल्या पाहिजे.
पती पत्नींचा संबंध निकटचा असतो. सर्वाधिक काळ जीवनात एका घरामध्ये 24 तास घालवण्याचं नातं जे आहे ते पती पत्नींचं आहे. अतिपरिचयात अवज्ञा. असं न होता क्षमाशील अंतःकरण जर असेल तर आपापसात गोडवा राहतो आणि त्या गोडव्याचा परिणाम आध्यात्मिक अभ्यास करण्यासाठी करून घ्यावा. नाही तर अतिपरिचयात अवज्ञा. दोषच जास्त दिसतात. ज्याच्या जेवढा निकट असतो त्याचे तितके जास्त दोष दिसतात. हे नेहमी लक्षात ठेवायचे. परंतु त्या दोषांना जर मी दिसणारच आहे त्याला जर मी क्षमा करू शकलो तर माझं जीवन आनंदाचं होतं. कुठल्याही अपेक्षेशिवाय आनंदाचं होणं महत्वाचं आहे. अपेक्षेने आनंदाचं होण्यात काहीही कमाल नाही. बिस्किट दिल्यानंतर राग जाणं हे लहान मुलाचा स्वाभाविक स्वभाव. काहीतरी मिळण्याच्या अपेक्षेने केल्यानंतर न मिळालं तर त्याच्यावर संताप आणि नंतर दिलं तर क्षमा. ही अशी मतलबी क्षमा अपेक्षित नाही. निरपेक्ष क्षमा पाहिजे. सत्यम. पुढे जायला पाहिजे. सत्यम प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय, कानाने ऐकलाय, चक्षुर्वे सत्यम अनुभवलेलं आहे. तेवढ्याला सत्य म्हणण्यात अर्थ नाही. जी गोष्ट कधीही बदलत नाही त्याला सत्य म्हणतात. म्हणून खरं आणि खोटं याची शहानिशा करून घ्या. एक व्यावहारिक सत्य असतं, एक पारमार्थिक सत्य असतं. पारमार्थिक सत्य त्रिकालेपी तिष्ठती ती सत असं आहे. या ठिकाणी सत्य याचा व्यावहारिक अर्थ दिला असल्यामुळे व्यवहारापुरती त्या गोष्टीची शहानिशा करून खरं काय आणि खोटं काय याचा निकष काढून ते सत्य सांभाळावं आणि ते समजून घ्यावं. क्षमेमध्ये एक बलवंताची क्षमा आहे, एक ज्ञानवंताची क्षमा आहे. एखादा रोड माणसाने पहिलवान माणसाला चुकून पाय लागला आणि पहिलवान माणसाने म्हटलं जाऊ दे काही हरकत नाही, याला बलवंताची क्षमा असं. आता दुर्बळाला बलवान पहिलवानाचा पाय लागला आणि दुर्बळाने म्हटलं जाऊ दे मी तुला माफ केलं, याला काही अर्थच नाही. त्याच्यामध्ये लढण्याची ताकदच नाही म्हणून तो माफ करतोय. ती क्षमा नव्हे. एक ज्ञानवंताची क्षमा असते. माणसाने क्षमाशील असलं पाहिजे असं मी तुम्हाला जे सांगितलं ती ज्ञानवंताची क्षमा आहे. ज्ञानातून क्षमा करता येते. ज्ञान परिपक्व झालं तर दुसऱ्याचा अपराध पोटात घालणं फार सोपं आहे. दुसऱ्यांनी माझ्याविषयी केलेले जे वाईट वर्तणूक आहे ती जगातली आहे की जगाच्या बाहेरची आहे? जगातली आहे. जग सत्य आहे की मिथ्या आहे? ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. जग मिथ्या आहे. मिथ्या जगातली केलेली वर्तणूक सत्य असेल की मिथ्या असेल? मिथ्या असेल. पण मिथ्या वर्तणुकीला जर मी क्षमा केली, कोणता तीर मारला? म्हणजे मी क्षमा करावी आणि क्षमा केल्याचा अहंकार सुद्धा अंतःकरणात बाळगू नये. सत्य झालं, क्षमा झाली. क्षमा दमाहा. आता बाह्येंद्रियोपशमहा इति दमाहा. इंद्रियांच्या निग्रहाला दम असं म्हणतात आणि अंतःकरणाच्या निग्रहाला शम असं म्हणतात. डायबिटीज झाला आहे म्हणून गोड खाल्लं नाही. मग आता गोड नाही खायचं, तुम्ही मला वाढूच नका ना. वाढलं की मग खाल्ल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पानातच वाढू नका, याला दम म्हणतात. गोड खावंसं वाटतंय का? मिठाईवाल्याचं दुकान टाळून दुसऱ्या रस्त्याने जायचं, याला दम असं म्हणतात. पण पानामध्ये वाढल्यानंतर सुद्धा मला मिठाई सेवन करायची नाही या निग्रहाने जो राहतो त्याला शम असं म्हणतात. मनोनिग्रहाला शम असं म्हणतात. इंद्रिय निग्रहाला दम असं म्हणतात.
म्हणून अंतःकरणस्य उपशमः इति दशमः. म्हणून अंतःकरणाचा निग्रह, नियमन याला शम असं म्हणतात. इंद्रियांचा निग्रह आणि नियमन याला दम असं म्हणतात. म्हणून शम आणि दम. सुखम दुःखम भवो भावो भयमच्या भयमेवच. आता सुख कशाला म्हणतात? अनुकूल संवेदनीयम सुखम. मनासारखं घडतं, बरं वाटतं, त्याला सुख म्हणतात. उन्हाळ्यामध्ये एसी लावला छान वाटत, हिवाळ्यामध्ये हीटर लावला छान वाटत. अनुकूल संवेदनीयम, माझ्या मनासारखं पक्वान्य मला वाढलं गेलाय, छान वाटत. प्रतिकूल संवेदनीयम, भूक लागली आणि जेवायला वाढलं नाही, दुःख. म्हणून आल्हाद सुखम, संताप दुःखम. आल्हाद होतो तेव्हा त्याला सुख असं म्हणतात, संताप होतो तेव्हा त्याला दुःख असं म्हणतात. मला असं वाटतं की सुख आणि दुःखाच्या एवढ्या व्याख्या पुरे झाल्या. भवो भाव उत्पत्ती आणि नाश. उत्पत्तीमध्ये भव म्हणजे उत्पत्ती, अभव म्हणजे नाश. घरामध्ये जन्म झाला, खूप आनंदाचं वातावरण असतं, पेढे बर्फी काय काय काय. याच्या उलट झालं तर खिन्न वातावरण असत. आणि म्हणून त्रास, उत्पत्ती आणि नाश. उत्पत्तीचाही अंतःकरणामध्ये आवेग येऊ नये आणि नाशाचा अंतःकरणामध्ये काय होऊ नये, खेद निर्माण होऊ नये. या दोन गोष्टी जपता आल्या पाहिजे. इथे स्थिर राहणं साधकाची जबाबदारी आहे. इथे केव्हा स्थिर राहू शकतो माणूस? ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणाने विवेक केला असेल तर तो स्थिर राहू शकतो. आता घरातला दुसरा माणूस गेला आपल्या निकटचा आणि आपण स्थिर राहिलो, काय आध्यात्मिक उंची आहे, कमाल आहे बा. तो आहे कमाल, पण त्यापेक्षा जास्त कमाल कोणती असेल? स्वतःच शरीर जाताना स्थिर राहता आलं पाहिजे. स्वतःच शरीर जाताना लक्षात आलंय. भवा अभाव काय म्हटलंय? भवो भाव भवा अभाव. शरीराच्या अभावाने माझा नाश होत नाही. शरीराच्या जन्माने आत्मा जन्मत नाही. शरीराच्या नाशाने आत्मा नाश पावत नाही. मी देहरूपी मी मेलो तरीही आत्मरूप मी मरणार नाही, असा आत्मदेह जर निश्चय झाला असेल तर भव भाव जमलो. त्याच्यानंतर लगेच शब्द वापरलाय, भयमच्या भयमेवच. भय आणि अभय. भय कशाला म्हणतात? हवी असलेली वस्तू निघून जाते, ती जाऊ नये म्हणून केल्या गेलेलं जे संरक्षण आहे त्याला भय असं म्हणतात. आणि असं काहीही न वाटता जो सुस्थिर असतो त्याला अभय असं म्हणतात. मी भयभीत आहे की अभय आहे? आम्ही तर इतके हलक्या गोष्टीने घाबरतो, काय सांग. तो काय म्हणेल? प्रत्येकाच्या घरात 4 अनुकूल आणि 4 प्रतिकूल नातलग असतातच. अनुकूल नातलग हवेशे वाटतात. प्रतिकूल जे 4 असतात त्यातल्या दोघांना आम्ही सहन करतो कसं बस, पण 2 टॉलरेटच नाही होत. काय म्हणतील, काय बोलतील, कुठे अपमान करतील, काही भरोसा नाही त्यांचा, कसं वागतील सांगता येत नाही. त्यांना सांगूच नका.
त्यांच्यापासून लपवूनच ठेवा. ते काय म्हणतील, कशाला घाबरायचं, काय होणार आहे, तुझी निंदा करतील, तुझी नालस्ती करतील. कोणाची निंदा आहे, स्वरूपाची निंदा आहे का? स्वरूपाची नालस्ती होते का? स्वरूपाचा गौरव होतो का? स्वरूपाची स्तुती होते का? स्तुती गौरव, निंदा नालस्ती या दोनही गोष्टी, दोन म्हणतोय मी, स्तुती गौरव एक, निंदा नालस्ती एक, म्हणजे अनुकूल एक गट टाकला, प्रतिकूलचा एक गट टाकला. या दोन्ही गोष्टी स्वरूपाबाबत होत आहेत. मी स्वरूप आहे. माझी कोणी निंदा करो की स्तुती करो, कोणी निंदा कोणी वंदा, अमुचा स्वहिताचा धंदा. सर्वाधिक निंदा संतांची होती, लक्षात ठेव. तुकोबांना काय नावं नाही ठेवले, शंकराचार्यांना कोणी नावं नाही ठेवले, माऊलीला किती जणांनी नावं नाही ठेवले, सगळ्यांना नावं ठेवले. संतांना दोष देणं हा जगाचा स्वभाव आहे आणि त्यानंतर त्या जगाला क्षमा करणं हा संतांचा स्वभाव. असो, म्हणून भय बाळगायचं काहीही कारण नाही. भीड ही भिकेची बहीण आहे असं म्हणतात, त्याला भीड बाळगणं असं म्हणतात. कोण काय म्हणेल त्याला भय म्हणत नाही, त्याला भीड म्हणतात. आम्ही गरीब आहोत ते दिसलं नाही पाहिजे म्हणून कमी किमतीचे चमकणारे कपडे घालायचे, असे रिच आहे असे वाटले पाहिजे. जो कपडा जास्त चमकतो ना तो रिच नसतो, रिच दिसतो. पण का असं घालावं लागतं? कोण म्हणेल अरे बाबा तुमची तर काही आर्थिक परिस्थिती दिसत नाही चांगली, आतापर्यंत 2-4 लग्नांना पाहिलं पण तुमच्या अंगावर दागिने नाही दिसले. आश्चर्य वाटतं. सगळ्या प्रकारचे लोक असतात. माझ्या घरी महालक्ष्मी नावाचं व्रत होतं, तुमच्याही घरी होत असेल. एका आमचे नातलगांनी आम्हाला प्रश्न विचारला, 4 वर्ष झाले तुमच्या महालक्ष्मीच्या अंगावर सोन्याच्या दागिन्यात वाढ झालेली दिसत नाही, काय बात आहे? निकटचे नातलग. तुम्ही काय बघताय, महालक्ष्मी बघताय की आमच्याकडल्या दागिन्यांचा साठा बघताय? 4 वर्ष झाले म्हणे मी पाहतोय कुठल्या दागिन्यामध्ये वाढ झाली नाही. कशी दृष्टी असते? आपल्याला वाटतं की ते महालक्ष्मीला आले, दर्शनाला आले, प्रसादाला आले, पण बघतात काय आहे? याची भीड बाळगू नये. भीड ही भिकेची बहीण आहे. भयाचं दुसरं का नाव भीड आहे. तो काय म्हणेल, हा कसं बोलेल, या भीड बाळगू नये. सुख झालं दुःख झालं, सुखम दुःखम भयो भावा भयमच्या भयमेवच अहिंसा समता तुष्टीस तपोदानम यशो यशः. त्याच्याबद्दल सांगतो. अहिंसा कोणत्याही प्राण्याला कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकाराने कोणत्याही कारणास्तव काया वाचा मनानी न दुखवणे, पीडा न देणे, याला अहिंसा म्हणतात. समता, सुख दुःख लाभ हानी, स्तुती निंदा शत्रू मित्र या सगळ्या द्वंद्वामध्ये दोन विरुद्ध पदार्थ एकत्र आल्यानंतर द्वंद्व निर्माण होतं. त्यामध्ये राग द्वेष रहित राहणे, चित्ताची अवस्था स्थिर ठेवणे, सर्वाभूती भगवत भाव पाहणे, याला समता असं म्हणतात. तुष्टी, जे भोग मला भगवंताच्या इच्छेने मिळतील त्यात संतुष्ट असणे, तेवढं पुरे आहे मला. बस. काय मिळालंय देवाकडून मला? जे काही मिळालं असेल त्यात संतुष्ट. नाही तर 4 लाखाची कार मिळाली, 40 लाखाची नाही मिळाली, गेल. अरे मिळाली आणि 4 लाखाची, बस झालं. नाहीच मिळाली गाडी पण चालता येत आहे ना, देवाने तुला चालण्याची शक्ती दिली आहे ना, मग तू कशाला गाडी पाहिजे असं म्हणतो? क्षमता आहे ना तुझ्यात चालण्याची. पण नाही, ते गाडीवर जातात, आम्ही मात्र पायी जातो.
पायी आणि गाडीने फरक काय पडतो? जातोय ना. ज्याला पायच दिले नाही त्याच्याबद्दल बघ की. तुष्टी, तपाहा, शास्त्रीय मार्गाने शरीर, ज्ञानेंद्रिय यांचं शोषण न करता त्यांची एकाग्रता करून विषय सेवन, भोगांचं सेवन न करता स्वधर्म पालना करता कष्ट सहन करणे याला तप असं म्हणतात. शरीराला पीडा देणे म्हणजे तप नव्हे. शरीर शोषणा या नाव तप हा मूर्खाचा खटाटोप. हरी चिंतने सद्रूप ते तप तपा माझे. हरी चिंतने सद्रूप ते तप तपा माझे. शरीर शोषणा या नाव तप हा मूर्खाचा खटाटोप. नाथ महाराजांचंही वाक्य आहे हे आणि तुकोबांचंही वाक्य आहे. म्हणून खूप उपास तापास करणारे जे लोक असतात ना ते कर्मठ असतात, विचारी नसतात. शरीराला पीडा देणं म्हणजे अध्यात्म नव्हे. शरीराचे हाल करणं म्हणजे अध्यात्म नव्हे. माणसाच्या शरीरापेक्षा प्राण्यांच्या शरीराचे खूप हाल होतात. गाय गोठ्यात बसली असते पण तिला मच्छर किडे इतके त्रास देत असतात की तिची शेपटी सारखी हालत असते. तिचं स्किन सारखं असं गदगद हालत असतं आणि ते त्या किड्यांना दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. गोरचिडा अंगाला लागलेल्या असतात, त्या रक्तप्राशन करत असतात. अहो, वाघ सिंहांना सुद्धा हे किडे त्रास देत असतात आणि त्यांना या किड्यांना मारता येत नाही. वाघसिंह या बारीक किड्यांना, या पिसवांना मारू नाही शकत. असो, मगरीच्या दातामध्ये मांसाचे बारीक बारीक तुकडे जे झालेले असतात ते तुकडे मगरीला काढता येत नाहीत. त्याचा तिला पीडा होतात. आणि म्हणून लांब चोच असलेले छोटे छोटे पक्षी असतात ते तिच्या जवळ येतात. त्यावेळेला ती आपलं तोंड उघडून देते आणि ते पक्षी 2 दातांच्या मध्ये असलेल्या मांसाचे तुकडे काढून खातात. ती त्या पक्ष्यांना मारत नाही. मगर असो, यदृच्छेने जे भोग प्राप्त होतील त्या भोगामध्ये समाधान मानणे आणि शरीराची पीडा न करणे याला तप असं म्हणतात. नाही तर खूप उपवास करतात. सोमवार ते शनिवार, आज चतुर्थी आहे, आज एकादशी आहे, उद्या असं आहे, शनी प्रदोष आहे, असं करत करत सगळं शरीर खंगवतात. जे शरीर मोक्षासाठी दिलं आहे त्या शरीराचा खंगवून खंगवून नाश करतात. त्या माणसाला पुन्हा मनुष्य शरीर परमेश्वर कधीही देत नाही. डॉक्टर काका सांगतात उपवास तापवास करून एनिमिक होणं हे उपवासाचा उद्देशच नाही आहे. उप म्हणजे शेजारी आणि वास म्हणजे राहणे. भगवंताच्या शेजारी अंतःकरणाने राहणे याला उपवास असं म्हणतात. मी उपवासाचा विरोधक नाही, परंतु शरीराला पीडा देण्याचा नक्की विरोधक आहे. असो, तप शब्दाची व्याख्या लक्षात आली की स्वधर्म पालना करता कष्ट सहन करणे. हे कष्ट मानसिक आहेत. लक्षात, मानसिक कष्ट आहेत, शारीरिक कष्ट नाहीये. माझं चित्त बाहेर भटकतं ते नामामध्ये गुंतवायचं, ते स्वरूपामध्ये गुंतवायचं, ते अध्ययनामध्ये गुंतवायचं, ते आत्मचर्चेमध्ये गुंतवायचं. हे तप आहे हो. असो, तपच्या पुढे काय आहे? भवंती भावा अहिंसा समता तुष्टी तपो दानम यशो यशः. दान देश काल आणि सत्पात्र पाहून श्रद्धेने दिलं जातं त्याला दान असं म्हणतात. आपल्याला जे नको ते दिलं जाणं याला दान म्हणत नाही. आपल्याला जे हवं पण आपल्यापेक्षा दुसऱ्याला त्या गोष्टीची जास्त गरज आहे तिथे दान असं म्हणतात. अनेक सगळ्या ठिकाणी विवेक वापरायचा आहे बरं का. तप असो, तुष्टी असो, समता असो, अहिंसा असो, सगळीकडे भय असो,
विवेकाचा वापर करून याचे निर्णय घ्यायचे आहेत. यश, धर्माच्या निमित्त मिळणारी जी प्रसिद्धी आहे त्याला यश असं म्हणतात. सगळ्या प्रसिद्धींना यश म्हणत नाहीत. नाही तर दाऊद इब्राहिम त्याची कीर्ती आहे असं म्हणतात. त्याला कीर्ती नाही म्हणत, त्याला अपकीर्ती म्हणतात. तो जीवनात यशस्वी झाला असं नाही म्हणत, तो अपयशी आहे. आपण यशस्वी आहे हे दाखवण्यासाठी ज्याला धनाचा आधार घ्यावा लागतो, ज्याला सत्तेचा आधार घ्यावा लागतो, तो यशस्वी कसा आहे. पुढे यशो यशः भवन्ति भावा भूताना मत्त एव पृथक विधा. अधर्माच्या निमित्ताने लोकनिंदा स्वरूप प्रसिद्धी हे सर्व भाव ज्याच्यामध्ये दिसतात ते माझ्यापासून उत्पन्न होतात. तो प्रकाश्य आहे आणि मी प्रकाशक आहे, म्हणून सगळ्या भूतमात्रांचा निर्माता कोण आहे, मी आहे. अशा पद्धतीने बुद्धिर्ज्ञान व संमोहा, क्षमा सत्यम क्षमा दमा, दम क्षमा, सुखम दुःखम भवो भावो, भयमच्या भयमेवच, अहिंसाम समता तुष्टी तपोदानम यशो यशः भवन्ति भावा भूतानाम मत्त एव पृथक विदाहा. ते माझ्यापासून झालेले आहेत, म्हणून प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यविशेष माझ्यापासून झाले असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. आता विभूती योग सांगतात. हळूहळू हळूहळू विभूतींमध्ये भगवंत काय होऊन राहिले, सामावल्या जाऊन राहिले. म्हणून छोट्या 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 गोष्टींमधून मी कसा प्रसवतो आहे, मी कसा व्यापक होतो आहे, हे भगवंताचं सांगणं सुरू आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून समजलं की मग सूर्य मी कसा आहे वगैरे वगैरे आम्हाला समजेल. पहिले छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या, आणि हे जेव्हा समजून घेतो आपण, त्यानंतर मग आम्हाला कळेल की भगवंत सर्व व्यापक कसा आहे, आणि सर्व व्यापक भगवंत कसा आहे याच्यासाठी मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंता परस्परम नमस्यंतस्य कथयंतस्य माम नित्यम तुष्यंती च रमंती च. ह्या श्लोकानंतर तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम, आणि एकदा मग झालं की मग भगवंताच्या सगळ्या विभूती आम्हाला समजायला लागतील. या विभूती समजण्यासाठी पूर्व तयारी सुरू आहे, ती आपण छान आनंदाने पार पाडूया. आणि आज या ठिकाणी थांबूया. राम कृष्ण हरी. उद्या बघू महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तका. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. नमस्कार काका. नमस्कार. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. आता नमस्कार करतो. अश्विनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. पद्माताई रामकृष्ण हरी. दहापुतेजी रामकृष्ण हरी. हा दीपकराव रामकृष्ण हरी. नमस्कार. नीलाताई नमस्कार. काका रामकृष्ण हरी. नमस्कार काका. रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रेखाताई नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. उषाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. सुनीताताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. सुनीलजी गोविंदजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्रीकांतजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी. वीणाताई नमस्कार. रामकृष्ण हरी भैया. दीदी रामकृष्ण हरी. पंकज रश्मी रामकृष्ण हरी. हरी. सुनील नमस्कार करतो. आवडलं का? हो चंदू भाऊ. नमस्कार. कोणी म्हटलं आता छान? मी रश्मी. हो आवडलं. बर बर. छान छान. काका नमस्कार करते. हो माझाही दोघांना नमस्कार. तुम्हाला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुनील पद्मजावनी नमस्कार करतो. संगीताताई नमस्कार. रामकृष्ण.
नमस्कार. उल्हासजी नमस्कार. दोघांनाही तुम्हाला नमस्कार. रामकृष्ण हरी.